बाजरीच्या पिठापासून खमंग खुसखुशीत आणि आठवड्यावर पुरेल अशी पुरी कशी तयार करायची हे आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। पुरी तयार करण्यासाठी 2 वाट्या बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये एक छोट्या प्रसादाच्या वाटी एवढं डाळीचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ घालायचं आणि मुठभर मेथीची पानं आणि मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घालायची आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, त्याचबरोबर 1 चमचा ओवा, 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार हिरव्या मिरच्या घालून हे सर्व पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। ही तयार केलेली कोरडी भरड पिठामध्ये टाकायची आणि आता 1 छोटा चमचा गोडे तेल यामध्ये वरून घालायचं आहे। आता हे सर्व मसाले पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत, पिठामध्ये एकजीव करायचे आहेत। बऱ्याच घरांमध्ये लहानांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा बाजरीच्या पिठाची भाकरी अजिबात आवडत नाही, तेव्हा बाजरीच्या पिठापासून तयार केलेली ही खमंग खुसखुशीत रुचकर अशी पुरी जर तुम्ही त्यांना खायला घातली तर त्यानिमित्ताने त्यांच्या आहारात बाजरीचा समावेश होईल। कारण बाजरीमध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असल्याने ही डायजेशनसाठी उपयुक्त असते। त्याचबरोबर बाजरी एनर्जी बूस्टरचं काम करते। बाजरी खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचं प्रमाणही कमी होतं आणि त्याचबरोबर बाजरी ही वेट लॉससाठी फायदेशीर ठरते। सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून झाले की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे। अशा प्रकारे कणिक मळून झाली की लगेचच पुऱ्या लाटायला घ्यायच्या। पुरी तयार करण्यासाठी पोळपाटावर एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी घ्यायची, त्यावर असं थोडंसं तेल लावायचं आणि कणकेचा छोटा गोळा घेऊन पुरी एवढा साधारण जाडसर असा लाटून घ्यायचा। प्लास्टिक वापरल्यामुळे कणिक पोळपाटाला चिकटत नाही आणि भराभर पुऱ्या लाटल्या जातात। आता या पुरीला गोलाकार आकार देण्यासाठी कुठल्याही छोट्या गोल भांड्याने तुम्ही आकार देऊन पुऱ्या तयार करू शकता। मी इथे वाटीचा आकार देऊन छानशी अशी पुरी तयार करून घेतलेली आहे। अशा प्रकारे एक 5-6 पुऱ्या झाल्या की त्या आधी तळून घ्यायच्या, मग पुन्हा 5-6 पुऱ्या लाटायच्या आणि मग पुन्हा तळायच्या। तुम्ही पाहू शकता बाजरीच्या पिठापासून तयार केलेली ही पुरी किती सुंदर हिरवीगार अशी दिसतीये। आता एका जाड बुडाच्या कढईत तेल तापलं की गॅस कमी करायचा आणि मग एक एक पुरी अशा पद्धतीने छान तांबूस रंगावर खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची। हे बघा, तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर ही पुरी किती सुंदर दिसतीये, अगदी छान तांबूस रंगावर आणि खरपूस झालेली दिसतीये। आणि आपण त्यामध्ये जे काही मसाले घातलेले आहेत ना, त्यामुळे ही पुरी इतकी सुंदर चविष्ट लागते ना की लहान मुलगासुद्धा 5-6 पुऱ्या आरामात खाईल। आणि मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजरीच्या पिठाचे अनेक फायदे सांगितलेले आहेत, तेव्हा ही बाजरी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल। तेव्हा एकदा तरी बाजरीच्या पिठापासून पुरी तयार करून पहा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या नातलगांपर्यंत जरूर शेअर करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हालाच मिळेल। आता ही पुरी कशाबरोबर खायची तर तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसतीही खाऊ शकता। पुरी फोडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, वरून अगदी खुसखुशीत अशी ही पुरी तयार झालेली आहे। तिचा रंगही अतिशय सुरेख आहे आणि त्यामध्ये आपण मिरचीचं वाटण घातल्यामुळे नुसतीच पुरी जरी खाल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही। अतिशय चविष्ट, रुचकर, खमंग, खुसखुशीत अशी ही बाजरीची पुरी तयार आहे। आणि हो, प्रवासात सुद्धा तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकता, तेव्हा जरूर ट्राय करा, एकदा तरी ट्राय करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत रहा। धन्यवाद।